कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रडू नका प्लीज। बाबा तुम्ही या इकडे बसा, या या बसा इकडे, रडू नका बाबा, या बसा बसा बरं तुम्ही। प्लीज नका रडू, मला नाही बघवत तुम्हाला रडताना। मला पण माझ्या मुली रडलेलं नाही आवडत ग, पण अक्षरा मी तुला रडवलं, तू रोज रडतीयस। असं नाहीये बाबा, मी खुश आहे अधिपतींबरोबर, खरंच खुश आहेस? तू खरंच खुश असतेस तर असं घर सोडून माहेरी आली असतेस? मी घर सोडून आले बाबा, कारण मला अधिपतींना त्रास होऊ द्यायचा नव्हता। आणि तुला होणाऱ्या त्रासाचं काय? मला नाही होते काही त्रास। मी तुझा बाप आहे पोरी, अगं मी जन्माला घातलंय तुला। हे बघ, माझ्याशी नको खोटं बोलूस, आणि अधिपतींची तर अजिबात बाजू घेऊ नकोस, कारण नवरा म्हणून त्यांनी कधीही तुझ्या बाजूनी स्टँड घेतला नाही। असं नाहीये बाबा। असंच आहे अक्षरा, अधिपती भुवनेश्वरी मॅडमचं ऐकून सगळं करतात। आम्हाला आधी कळलं तेव्हा वाटायचं की आईचा प्रभाव असू शकतो त्यांच्यावर, त्यांनी अधिपतींना घडवलंय, चांगले संस्कार केले, त्यामुळं ते ऐकणारच मॅडमचं। पण कुणाचं तरी ऐकणं आणि स्वतःचं डोकं गहाण ठेवून वागणं यात फरक आहे बाळा। अधिपती स्वतःचं डोकं कधीच चालवत नाही। भुवनेश्वरी मॅडम जे सांगतील ना तेच ते करतात, कारण मॅडम त्यांच्या आयुष्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे। तू त्यांच्या लिस्टमध्ये कितव्या नंबरला आहेस नाही माहिती। मी लग्नाची बायको आहे बाबा त्यांची, त्यामुळे अर्थात माझं महत्व आहे त्यांच्या आयुष्यात। ते चांगले आहेत बाबा, ते खरंच चांगले आहेत। त्यांनी अनेक वेळा माझ्यासाठी स्टँड घेतलाय बाबा, मला हवं ते केलंय। ते वेगळे आहेत, वेगळे आहेत ते दुर्गेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत ते। तुम्ही त्या दोघींवरून त्यांना जज नका करू बाबा, ते चांगले आहेत। चांगले असते ना तर बायको घर सोडून गेली म्हटल्यावर एकदा काय 10 वेळा आले असते बायकोला परत न्यायला। हे एकदाच आले का? मॅडमनी सांगितलं होतं म्हणून। का आपल्या घरी काय चाललंय नक्की याचा अंदाज घ्यायचा होता म्हणून? बाबा ते त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करतायत, पण मॅडममुळे आमच्यात गैरसमज निर्माण झालेत ना। मग तो दूर करायला हवा ना अधिपतींनी। एकाच शहरात राहता ना तुम्ही दोघं? हो, पण बघा ना बाबा, मी घरी आल्यापासून आमचं बोलणंच झालं नाही हो। बोलणं होण्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केलेत का? नाही ना। कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते तुझ्याशी संपर्क साधू शकत होते ना। पण दुर्गेश्वरी मॅडमनी माझा नंबर ब्लॉक केलाय बाबा। बाकी कुणाचे फोन नव्हते? एवढे मित्र आहेत त्यांचे, तो ओमकार आहे त्याचा फोन नव्हता? शिवाय पब्लिक फोन आहेतच की। अक्षरा 2025 मध्ये आहोत आपण। अगं संपर्काची अनेक साधनं उपलब्ध आहेत। एखादा मेसेज, एखादं पत्र, कुणाकडून तरी संपर्क करण्याचा प्रयत्न एकदा तरी केला का त्यांनी? नाही ना। याचा अर्थ काय? तू माहेरीच राहिलीस ना तरी त्यांना काही फरक पडत नाही। मला माहितीये त्यांना फरक पडतो बाबा। फरक पडला असता ना तर आज आपण इथे बोलत बसलो नसतो अक्षरा। तू तुझ्या घरी असतीस आणि आनंदाने संक्रांत साजरी केली असतीस का? तुमच्या नात्यात सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम होते, पण तू आमच्याशी हे कधीच बोलली नाहीस, एवढंच। बाबा मला मान्य आहे की सुरुवातीला आमच्यात प्रॉब्लेम्स होते, पण आम्ही बोलायचो एकमेकांशी, ऍडजस्ट केलं आम्ही। आम्ही नको म्हणूस अक्षरा, फक्त तू ऍडजस्ट केलेस। आई, घरची लक्ष्मी घरात परत येईल ना आज? होय की, देवच पावला म्हणायचा बघा। कमाल आहे नाही? अक्षरा घरी परत यावी म्हणून आपण देवीला गाऱ्हाणं घालायला आलो।
आणि लगेच बातमी कळली आपल्याला. व्हय. देवीनं हे जसं ऐकलंय ना तसं आणखी एक ऐकावं. काय? ती घरातली ब्याद. भुवनेश्वरी घराच्या बाहेर जावी आता लवकर. झालं. तरीच म्हणलं अजून बोलला कसा नाही. हो, वडून ताणून समजा तिच्यावरच आणून तोपवायचं. काय हो तुम्ही, हा आनंदाचा दिस आहे. सुनबाई घरला येते, आनंदात राहा की. आई, सूर्यवंशींच्या घरात आनंद तेव्हाच टिकेल जेव्हा ती इतर कल्याणीबाई घराच्या बाहेर जाईल. आणि अक्षरा हे करू शकते बरं का. अक्षरा हुशार आहे, तिच्यात हिंमत आहे. त्याने जर ठरवलं ना तर ती भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढू शकते. आता रागवून बसू नका माझ्यावर. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. तुम्ही काय बघत नाही तुमची मुलगी काय वागते, काय काय कारस्थानं करते. आणि आई, आता अति झालंय. भुवनेश्वरीला धडा शिकवायची वेळ आली आहे आणि अक्षरा तो शिकवणार. बघा तुम्ही. अधिपती त्यांच्या रुटीन प्रमाणेच राहतात. फॅक्टरीत जातात, काम करतात, मित्रांना भेटतात, त्यांच्या आई साहेबांना हवा तेवढा वेळ देतात. त्यांनी त्यांचं काहीच बदललं नाही. तू बदलली आहेस. भुवनेश्वरी मॅडमनी सांगितलं शाळा बंद कर, की तू शाळा बंद केलीस. काही काळ तर घरी बसलीस. सोशल कॉन्टॅक्ट तर काही ठेवले नाहीस तू. पूर्वी तू वेगवेगळ्या शिबिरांना जायचीस, स्वतःसाठी वेळ द्यायचीस, नवीन गोष्टी शिकायचीस, गरीब मुलांसाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवायचीस. पण आता यातलं काहीच करायला तुला पुरेसा वेळच मिळत नाही. आम्हाला वाटायचं संसाराची जबाबदारी असेल, नसेल वेळ मिळत. पण आता आता वाटतंय की यांनी काही करूच दिलं नसेल तुला. अगं, तुझा काही सेच नाहीये त्या घरात. बाबा, मी जमेल तितका प्रयत्न करते आणि शाळा पण सुरू केली की मी. आणि PhDचं काय? MA ची परीक्षा होती तुझी, तापानी फणफणली होतीस, तरी सुद्धा पेपरला गेलीस. का? तर वर्ष वाया जाऊ नये म्हणून. सारखं म्हणायचीस आम्हाला की महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीवर मला PhD करायची आहे. खेड्यापाड्यात जाऊन रिसर्च करीन आणि मोठा प्रबंध सादर करीन. कुणीही शिक्षणापासून वंचित राहायला नको म्हणून प्रयत्न करीन. सतत शिक्षण शिक्षण करणारी अक्षरा त्या सूर्यवंशींच्या घरात गेल्यापासून हरवली आहे का? तू का PhD साठी प्रयत्न केला नाहीस? कारण मी सांगतो का केला नाहीस ते. तुझं लग्न झाल्यानंतर PhD तर दूरच, तुझ्या घरात PhDचा प उच्चारायला सुद्धा तुला परवानगी नाहीये. असं नाहीये बाबा. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. अहो, त्यांच्या घरामध्ये शिक्षणाची परंपरा नसताना मी अधिपतींचं शिक्षण सुरू केलंच ना. असं नाहीये बाबा. मी माझं ध्येय नाही विसरलीये. ध्येय नाही, तू कोण आहेस हेच विसरली आहेस तू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.